आहे असं सांगून प्रचार सुरू केला आहे. वास्तविक पाहता जोपर्यंत चिन्ह वाटप होत नाही तोपर्यंत असा प्रकार करता येत नाही. किंवा यावेळेस जी नियमावली आहे ती बदललेली आहे. यापूर्वी काय नियमावली होती की राष्ट्रीय पक्ष जो आहे त्याचं नाव प्रथम असायचं आणि त्याच्यानंतर स्थानिक पक्ष किंवा दुसरा राष्ट्रीय पक्ष त्याचं नाव प्रथम द्वितीय क्रमांक असायचा. मग यावेळेस मात्र आपली जी बाराखडी आहे मराठीची बाराखडी खडी 16 अक्षर त्याच्यावरून प्रथम जे नाव येईल त्या नावानुसार आशा व्यक्त केली होती. कुठे आपण काय जातो एखाद्या देवळात जातो नगर विकास मंत्री साहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी. यामुळे नाही तर आपण पाहता नेहमी आपण मुख्य मार्गाने हा कुठलीही यात्रा काढतो, परंतु आम्ही अशा बोळीने त्यांना दिलं की ज्या ज्या ठिकाणी त्यांनी निधी दिलेला आहे परंतु निधीचा वापर झाला नाही हे त्यांच्या निदर्शनास आम्ही आणलं. म्हणून त्यांनी सांगितलं बा चौकशी करणे गरजेचं आहे. चौकशी करणार हे आज निवडणूक सुरू असताना सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी म्हणजे जी काय आदर्श आचारसंहिता आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी ते वाक्य मांडलेलं आहे. नक्कीच ते या गोष्टीचा विचार करतील असं विकास करत आहोत असं जे म्हणतात. आम्ही त्या फार खोलमध्ये गेलो तर पाहिला तर ते सर्व ज्यावेळेस नजरजणे साहेब होते त्यांच्याच फंडातला हा विकास आहे. चालू आमदार साहेब म्हणजे रनिंग आमदार साहेब यांच्या फंडामधला नाही. केवळ नगर परिषद निवडणूक लांबणीवर गेली त्यामुळे त्यांनी तो जो निधी आहे तो त्यांच्या पद्धतीनं थांबवला आणि उमरखेड शहरातल्या जनतेला 3 वर्षे विकासापासून दूर ठेवलं. काल सकाळी आम्हाला आमचे संपर्क प्रमुख श्रीधर काका मोड यांचा फोन आला. त्याच्यानंतर आम्ही या प्रोसेसमध्ये होतो, तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर या सभेची परवानगी घेणे, पोलिसांची परवानगी घेणे, आमच्या कार्यकर्त्यांना सूचना देणे, या सर्व भानगडीमध्ये जवळपास रात्री 12 वाजले. आणि पत्रकार परिषद घेणं म्हणजे हो एखादा 2 घंट्याचा विषय हा काही 5-10 मिनिटाचा विषय नाही. त्याच्यातले महत्वाचे 2 घंटे जर आमचे गेले असते तर या ठिकाणी आज जो कार्यक्रम जो सक्सेस झाला असं मला वाटते. तुम्हालाही कदाचित तसं वाटत असेल. एवढ्या महिला उपस्थित झाल्या, एवढे पुरुष लोक उपस्थित झाले आणि एवढी भव्य रॅली निघाली. जर आम्ही तुमच्यासोबत संवाद साधला असता तर आम्हाला ही काम करण्याची जे कालचं जे वर्क करण्याची संधी, परवानगी काढण्याची संधी मिळाली नसती. आमचा त्याच्यात वेळ गेला असता. म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आपण काय करणार? मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आपली चूक झाली असं वाटते. आम्हाला प्रचंड जनतेमधून प्रतिसाद आहे त्यामुळे ही प्रोसेस थांबवण्याच्या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही. परंतु काही लोक 17 नंबरला असतानाही निवडून आले तर त्यांचा चुकीचा गैरसमज आहे की 1 नंबरला असल्याने निवडून होते. नंबर कुठलाही असावा. आता आमच्या काही लोकांना 5 नंबर आहे, काही लोकांना 6 नंबर आहे, काही लोकांना 7 नंबर आहे. मी त्यांना सांगितलं नंबर नका सांगू, फक्त धनुष्यबाण सांगा, 100% तुम्ही निवडून येसाल. त्याच्यामुळे नंबरवर काही नाही. परंतु ते चुकीचं काम करत होते त्याचं प्रोटेस्ट आम्ही केली की वारंवार अशा चुका होऊ नये. 2 नंबरवर असलो काय, 10 नंबरवर असलो काय, शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार पण निवडूनच येणार. तुम्हाला माहित असेल विदूर सारख्या ठिकाणी अतिशय श्रीमंत माणसाला सकाळी 6 वाजता उचलून आणलं. 2 दिवस त्याला परेशान केलं. बिना परवानगी त्याला 2 दिवस पोलीस कोठडी ठेवली. ते नंतर भाजपमध्ये गेला. जे काही नगरसेवक आहेत आणि जे नगराध्यक्ष आहेत हे निवडून येणार आणि विरोधक काही अपप्रचार करू शकते. कारण आदेश त्यांना सवय आहे. आमचा उमेदवार कधी आहे म्हणजे दुसरा निवडून यायला पाठिंबा द्यायला सांगितलं आहे. जनतेला मतदारांना ते भ्रमित करू शकतात. कारण आमचा उमेदवार कुठलाही कमजोर नाही आहे. सर्व गरीब घराण्याचे उमेदवार आहेत. जनतेला जमिनीवर असलेले उमेदवार असल्यामुळं जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळत आहे आणि ते 100% आमच्यावर विश्वास करत आहेत. आता पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलंच आहे. सर्व पत्रकार बंधूंचे पत्रकार परिषदेला उपस्थित झाल्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो. आणि आज संजय भाऊ जाधव यांनी जे पत्रकारांना सत्यता सांगितलेली आहे ते सत्यता उमरखेडच्या नागरिकांसमोर आणि मतदार समोर मांडून कशा प्रकारचे हे मतदारांचे विभाजन करत आहे आणि जनतेची दिशाभूल करत आहे हे सगळ्या पत्रकारांनी पोहोचावी अशी मी नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र.